काही वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात पुरस्कार प्राप्त झालेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। शहराच्या अनेक भागांमध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले, त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शहरात घंटागाडी वेळेवर फिरत नसल्याने कचरा उचलला जात नाही। शहरातील कचरा संकलित करण्यासाठी अंबरनाथ पालिका महिन्याला लाखो रुपये खर्च करते, मात्र त्यानंतरही ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलला जाईल की नाही याची काही गॅरंटी नाही। स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत अंबरनाथ पालिकेला खरोखरच महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळाला होता का असा प्रश्न तुम्हाला सुद्धा ही दृश्य पाहिल्यावर पडेल। कारण सध्या अंबरनाथ शहरात कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळतंय। अंबरनाथ शहरातील कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याचा ठेका अंबरनाथ नगरपालिकेनं मेसर समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिलाय। शहरातील 3 बड्या राजकारण्यांची भागीदारी असलेल्या या कंपनीला अंबरनाथ पालिका कचरा उचलण्यासाठी दर महिन्याला तब्बल 1.25 कोटी रुपये अदा करते। मात्र असं असलं तरी शहरातील कचऱ्याची समस्या जैसे थे असल्याचंच दिसून येतंय। शहराच्या अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे महिन्याला 1.25 कोटी रुपये खर्च येत असतानाही ठेकेदाराच्या घंटा गाड्या मात्र शहरातून गायब झाल्या आहेत। अंबरनाथ शहरात दिवसाला 130 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो। हा कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराच्या 50 पैकी केवळ 14 घंटा गाड्या अंबरनाथ शहरात फिरत असल्याची माहिती पालिकेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। शहरात घंटा गाड्या फिरत नसल्यानं रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेत, त्यामुळे अंबरनाथ पालिकेची कचरा कुंडी मुक्त शहर ही घोषणा केराच्या टोपलीतच पडलीय। विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या शेजारूनच अंबरनाथ पालिकेचे अधिकारी रोज प्रवास करतात, मात्र त्यांनाही हा कचरा दिसत नाही। त्यामुळे ठेकेदारानं अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर नोटेची पट्टी बांधलीय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कचरा उचलण्यासाठी महिन्याला 1.25 कोटींचा खर्च होत असतानाही शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। असं असतानाही पालिका प्रशासन ठेकेदाराला पाठीशी का घालतंय हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरितच आहे। किरण सासे, ABC न्यूज, अंबरनाथ। स्वच्छ भारत